वसमत शहरातील मोठा तलाव आहे आणि मोठ्या तलावाचं काम आता या ठिकाणी खोलीकरणाचं होत आहे। कारण या अगोदर गेल्या वर्षी या मोठ्या तलावा फुटला होता आणि अनेक घरांची देखील मोठी नुकसान झाली होती। आज या ठिकाणी काही नागरिक आहेत। तुम्ही मला सांगा की हा तलाव किती दिवसापासून किती वर्षापासून तुम्ही पाहत आहे? लय दिवसापासून पाहते। बरं, हा आता हे पाणी भरलं होतं, हे फुटलं तर लय घरामध्ये पाणी शिरलं, लय घराचं नुकसान झालं। हा तर या घरांचं नुकसान झाल्याच्या नंतर या खोलीकरणाचं काम करण्यासाठी आमदारांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे। काय वाटतंय तुम्हाला कसं? काम करावं पुरा। तर या ठिकाणी जे आता खोलीकरणाचं काम करत असताना एक सुरुंग सापडले, त्याबद्दल काय तुम्हाला म्हणायचं? आता सुरुंग सापडलं तर ते सुरुंग कवापासून आहे, लय जुनी आहे। नेमकं काय कशाचं असेल ना? आता ते कोणाला माहिती आहे आता ते। तुम्हाला काय वाटते या संदर्भात? म्हणजे हे मोठा तलाव आहे, या मोठ्या तलावाचा किती लोकांना फायदा होत होता काय? याचा फायदा ढोर गुर आणि बोरला पाणी चालत होतं। 3 वर्षापासून बोरला पाणी झालं बंद। मग आता आमदार राजू नवघरे यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांच्या निधीतून हे जे बंधारा आता हे होत आहे, मोठा तलाव खोलीकरणाचं काम होतं, आता याचा कसा फायदा होणार आहे? आता चांगला फायदा होणार आहे, बोरला पाणी राहणार आहे, ढोर फिर पाणी पितात, सगळे गावातले ढोर पाणी पितात। आता हे खोलीकरणाचं काम चालू असताना या ठिकाणी एक सुरुंग दिसतंय, पाहण्यासाठी गर्दी नागरिकांची जमली आहे। तुम्हाला याच्याबद्दल काही कल्पना आहे का? काही कल्पना नाही, जुनी पाणी जाण्यासाठी असेल काही केलेली का काहीतरी असेल ते। लोक वसमत शहरामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये इथे सोनं सापडलंय अशी चर्चा देखील आहे। काय वाटायला? तसं काही नाही, काही नाही। या ठिकाणी पाहिलं की हा जे सुरुंग आहे या ठिकाणी दिसतंय आणि हे पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची फार मोठी गर्दी देखील जमलेली आहे। परंतु हे जे तलाव आहे, मोठा तलाव आहे, याची खोलीकरण केल्यामुळे निश्चितच अर्ध्या वसमत शहरातील बोरला पाणी देखील मिळणार आहे आणि या पाणी साठल्यामुळं येणाऱ्या पावसामध्ये या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी देखील मिळणार आहे। परंतु खोलीकरण करत असताना या ठिकाणी जे सुरुंग सापडलंय तर याचा नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत हिंगोली।